अमरला व्हीपी पदाचे प्रमोशन मिळाले होते. घरामध्ये फुलांचे गुच्छ येत होते, अभिनंदनाचे फोन वाजत होते. अमर स्वतःच्याच विश्वात, स्वतःच्याच यशाच्या नशेत चक्काचूर झाला होता. त्याला आता पुण्यातल्या मोठ्या पेंटहाऊसची आणि लक्झरी कारची स्वप्ने पडू लागली होती. तो त्याच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी फोनवर बोलण्यात आणि स्वतःच्या सत्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात व्यस्त होता. पण ज्या स्त्रीने या यशासाठी स्वतःच्या अस्मितेचा बळी दिला होता, त्या अनन्याकडे पाहायला त्याला वेळ नव्हता. त्या दोन्ही जोडप्यामध्ये आता एक अदृश्य पण प्रचंड मोठी आणि खोल दरी निर्माण झाली होती. अनन्या घरात वावरत होती खरी, पण तिचे शरीर सुन्न झाले होते आणि मन एका खोल अंधारात ढकलले गेले होते. त्याच रात्री पार्टी संपवून अमर बेडरूममध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर यशाचा मादक आनंद होता. त्याने बेडवर पडलेल्या अनन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचा हात पकडला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला जवळ ओढू लागला. अनन्या, आज मी खूप खुश आहे ग. अखेर आपण मिळवलं सगळं. पण अमरचा स्पर्श होताच अनन्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने अत्यंत तीव्रतेने स्वतःला मागे खेचले आणि अमरचा हात झटकला. हात लावू नका मला. तिचा आवाज भीतीने नाही तर प्रचंड संतापाने आणि तिरस्काराने थरथरत होता. अमर दचकला. काय झालं अनन्या? रागवलीस का माझ्यावर? समजून घे ना, कॉर्पोरेट जगात या गोष्टी कराव्या लागतात. आज राजेश खुश आहे म्हणून तर मला हे पद मिळालं. आता आपलं आयुष्य बदलेल. आयुष्य बदलेल? अनन्याच्या डोळ्यांतून आसवे वाहू लागली, पण त्यात एक धगधगती आग होती. तुम्ही माझ्या शरीराचा सौदा केलात अमर. स्वतःच्या फायद्यासाठी एका परपुरुषाला माझ्या बेडवर पाठवलंत आणि आता तुम्हाला वाटतंय मी सगळं विसरून तुमच्यासोबत सामान्य व्हावं? मला तुमचा स्पर्शही सहन होत नाहीये आता. अमरने कपाळावर हात मारून घेतला. तो वैतागून म्हणाला, बघ, तू उगाचच विषय ताणतीयस. जे झालं ते विसरून जा आता. आपण पुढे बघूया. त्याने तिची समजूत काढण्याचा एक कोरडा प्रयत्न केला आणि तो दुसरीकडे तोंड करून झोपून गेला. अनन्या तिथे एक क्षणही थांबू शकली नाही. तिने स्वतःची चादर घेतली आणि ती बाजूच्या गेस्ट बेडरूममध्ये निघून गेली. त्या शांत अंधाऱ्या खोलीत ती बेडवर एकटी आडवी झाली. तिचे डोळे छताकडे लागलेले होते, पण मनात विचारांचे प्रचंड थैमान सुरू होते. त्याच बेडवर आदल्या रात्री राजेशने तिच्यावर मिळवलेला तो ताबा तिला आठवू लागला. सुरुवातीला तिला त्या आक्रमकतेचा, त्या बळजबरीचा प्रचंड मानसिक त्रास झाला. पण जसा जसा वेळ गेला तसे तसे तिला राजेशच्या पुरुषी अस्तित्वाचे, त्याच्या कणखर शरीराचे आणि त्याच्या त्या अनावर भूकेचे क्षण आठवू लागले. अमरच्या स्पर्शात नेहमी एक घाई असायची, एक कोरडेपणा असायचा. पण राजेशने तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला ज्या तीव्रतेने अनुभवले होते, ती भावना तिच्या शरीरात कुठेतरी एक सुप्त ऊब निर्माण करत होती. ती स्वतःशीच लढत होती. एकीकडे तिची कौटुंबिक नीतिमत्ता तिला सांगत होती की हे चुकीचे आहे, ती कलंकित झाली आहे. तर दुसरीकडे तिचे स्त्री म्हणून असलेले शरीर तिला सांगत होते की त्या रात्री तिला एका वेगळ्याच, न मिळालेल्या सुखाची अनुभूती आली होती. ह्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक द्वंद्वातच तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर नाश्त्याचे वातावरण अत्यंत शांत आणि तणावपूर्ण होते. अमर लॅपटॉपवर काहीतरी पाहत नाश्ता करत होता आणि अनन्या तटस्थपणे त्याला सर्व्ह करत होती. दोघांमध्ये एकही शब्द बोलला जात नव्हता. अचानक घराच्या दाराची बेल वाजली. अनन्याने जाऊन दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. समोर राजेश उभा होता. अत्यंत महागडा कॅज्युअल सूट घातलेला, डोळ्यांवर ब्रँडेड गॉगल आणि चेहऱ्यावर एक हक्काचे विजयी हास्य. गुड मॉर्निंग अनन्या. राजेशने थेट आत पाऊल ठेवले. अमरने राजेशला पाहताच तो आदराने उभा राहिला. अरे सर, तुम्ही सकाळी सकाळी? या ना, बसा. राजेश सोफ्यावर आरामात बसला आणि अमरची चेष्टा मस्करी करत म्हणाला, काय व्हीपी साहेब, प्रमोशन मिळाल्यावर एवढं सुस्त होऊन कसं चालेल? आजच आपल्या मुंबई ब्रांचला एक इमर्जन्सी व्हिजिट द्यायची आहे तुम्हाला. तिथे काही मोठे क्लायंट्स येणार आहेत. मी रात्रीच मेल टाकला होता, बहुधा तू पाहिला नाहीस. अमरचा चेहरा पडला.
सर, आज? पण त्याने अनन्याकडे पाहिले. राजेशने अत्यंत धूर्तपणे आणि थेट शब्दांत म्हटले, हो अमर, आजच. कंपनीसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न घराचा, तर त्याची काळजी तू करू नकोस. अनन्याची काळजी घ्यायला मी इथे समर्थ आहे. तू बिनधास्त जा. अमरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला पूर्णपणे समजले होते की राजेशचा हेतू काय आहे. त्याच्या मनात एक पती म्हणून तीव्र जळजळ निर्माण झाली. पण व्हीपी पदाची खुर्ची आणि राजेशचा अधिकार यांसमोर त्याचा नाईलाज झाला. तो काहीच बोलू शकला नाही. त्याने मान खाली घातली, आपली बॅग घेतली आणि अनन्याकडे एक अपराधी नजर टाकून तो घरातून निघून गेला. घराचे दार बंद झाले आणि पुन्हा एकदा त्या 4 भिंतींच्या आड राजेश आणि अनन्या एकांतात उरले. पण यावेळी वातावरण वेगळे होते. त्या रात्रीची ती आक्रमकता आणि जबरियाता नव्हती. दुपारची कोवळी वेळ होती. राजेश हळूहळू अनन्याच्या जवळ आला. अनन्या किचनच्या ओट्याला धरून उभी होती. तिचे शरीर भीतीने आणि एका अनामिक ओढीने थरथरत होते. राजेशने तिच्या मागे उभे राहून अत्यंत हळुवारपणे तिची कंबर आपल्या दोन्ही हातांच्या विळख्यात घेतली. यावेळी त्याच्या स्पर्शात जबरी नव्हती, तर एक प्रकारची आर्तता होती. त्याने तिची मान बाजूला सारून तिच्या गोऱ्या मानेवर आपले उष्ण ओठ टेकवले. अनन्या, काल रात्रीपासून मी फक्त तुझाच विचार करतोय. मला माफ कर. त्या रात्री मी जरा जास्तच वाहवत गेलो होतो. पण तुझ्या या रूपाने मला वेड लावलंय. राजेशचा आवाज अत्यंत मऊ आणि मादक होता. त्याच्या या हळुवार स्पर्शाने आणि शब्दांनी अनन्याच्या मनातील विरोधाची भिंत हळूहळू ढासळू लागली. राजेशने तिला स्वतःकडे फिरवले. तिच्या ओल्या डोळ्यांतील अश्रू त्याने आपल्या अंगठ्याने पुसले. त्याने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. हे चुंबन अत्यंत संथ, रसाळ आणि प्रेमाने भरलेले होते. अनन्याने यावेळी स्वतःला रोखले नाही. तिच्या शरीराने स्वतःहून राजेशच्या त्या हळुवार आवाहनाला प्रतिसाद दिला. दुपारच्या त्या एकांतात राजेशने तिला हॉलमधील सोफ्यावरच आडवे केले. तिच्या साडीचे पदर हळूहळू बाजूला सारत त्याने तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला अतिशय प्रेमाने न्याहाळले आणि आस्वाद घेतला. तो केवळ शरीराचा उपभोग घेत नव्हता, तर तिच्या स्त्रीत्वाला एक वेगळीच प्रतिष्ठा देत होता, जी तिला अमरकडून कधीच मिळाली नव्हती. दुपारच्या त्या उत्कट क्षणानंतर संध्याकाळी राजेश तिला म्हणाला, चल अनन्या, आज आपण बाहेर जाऊया. तुला या 4 भिंतींतून बाहेर पडण्याची गरज आहे. त्याने तिला आपल्या आलिशान गाडीत बसवले. पुण्याच्या बाहेरील एका शांत, टेकडीवजा रस्त्यावर ते लॉंग ड्राईव्हला गेले. बाहेरची मोकळी, थंड हवा अनन्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. राजेश तिच्याशी ऑफिसबद्दल नाही, तर तिच्या आवडीनिवडीबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल बोलत होता. तो तिला जगातील सुंदर ठिकाणांबद्दल सांगत होता. अनन्याला कित्येक वर्षांनी जाणवले की ती फक्त एक गृहिणी नाही, तर ती एक स्वतंत्र स्त्री आहे. राजेशच्या प्रेमळ संवादाने ती त्याच्याकडे पूर्णपणे ओढली जात होती. रात्री ते परत आले तेव्हा राजेशने वाईनची एक महागडी बॉटल काढली. त्याने 2 ग्लासमध्ये वाईन ओतली आणि 1 ग्लास अनन्याच्या हातात दिला. नाही सर, मी कधीच दारू घेत नाही, अनन्या म्हणाली. सर नाही, राजेश म्हण. आणि आज माझ्यासाठी फक्त 1 पेग घे. तुझा सगळा थकवा आणि ताण पळून जाईल, राजेशने तिच्या डोळ्यात डोळे घालून हसून सांगितले. त्याच्या आग्रहाखातर अनन्याने वाईनचा तो पहिला घोट घेतला. ती कडू आणि मादक चव तिच्या घशाखाली उतरताच तिच्या शरीरात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. वाईनच्या त्या एका पेगने आणि राजेशच्या दुपारच्या स्पर्शाने अनन्याच्या मनातील उरलीसुरली बंधनेही तोडून टाकली. तिच्या डोळ्यांत आता एक वेगळीच धुंदी आणि वासनेची चमक आली होती. राजेशने तिचा ग्लास बाजूला ठेवला आणि तिला थेट कडेवर उचलून बेडरूममध्ये आणले. ती रात्र पुण्याच्या इतिहासातील सर्वात धुंद रात्र होती. दोघेही जग विसरून एकमेकांच्या शरीरात विलीन झाले होते. वाईनच्या नशेत आणि प्रेमाच्या धुंदीत अनन्याने स्वतःचे सगळे नियंत्रण गमावले होते. तिने स्वतः राजेशचे कपडे उतरवले. चंद्रप्रकाशात तिचे विवस्त्र, नितळ शरीर राजेशच्या कणखर शरीरावर विसावले होते.
राजेशने तिला गादीवर झोपवून तिच्या दोन्ही मांड्या रुंद केल्या आणि आपले अथांग ताठरलेले पुरुषी अस्तित्व पूर्ण ताकदीने तिच्यात खोलवर सामावून घेतले. अनन्याच्या तोंडातून एक तीव्र मादक किंकाळी निघाली. ती राजेशच्या कमरेला आपल्या पायांनी विळखा घालून त्याच्या प्रत्येक धक्क्याला वेड्यासारखी साथ देऊ लागली. त्या बेडरूममध्ये श्वासांचा वेगवान आवाज आणि शरीरांच्या मिलनाचा मादक सुगंध पसरला होता. राजेशने तिला बेडवरून उठवून भिंतीला टेकवले आणि पाठीमागून तिच्या कमरेला घट्ट पकडत तिचा मनसोक्त उपभोग घेतला. अनन्या पूर्णपणे तृप्त होत त्याच्या मिठीत विरघळून गेली होती. ती आता पूर्णपणे राजेशच्या आहारी गेली होती. सकाळ झाली. प्रकाशाचे किरण खिडकीतून आत येत होते. बेडरूममध्ये अजूनही त्या शृंगारिक रात्रीची धुंदी हवेत रिंगाळत होती. राजेश बेडवरून उठला, फ्रेश झाला आणि कपडे घालून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. अनन्या बेडवर चादर अंगाभोवती गुंडाळून विस्कटलेल्या केसांसह त्याला पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांत प्रगल्भपणा होता. नेमकी त्याच वेळी घराच्या मुख्य दाराची किल्ली फिरली. अमर मुंबईहून परत आला होता. अमरने घरात पाऊल ठेवले. तो थकला होता, पण त्याचा चेहरा गंभीर होता. तो हॉलमध्ये आला आणि समोरच राजेश बाहेर जाण्याच्या तयारीत उभा होता. बेडरूमचा दरवाजा उघडा होता, जिथून अनन्या बेडवर विवस्त्र अवस्थेत चादर गुंडाळून बसलेली स्पष्ट दिसत होती. तिथे पसरलेला तो वाईनचा सुगंध आणि रात्रीच्या शृंगाराची ती निशाणी अमरला स्पष्ट जाणवली. घरात एक प्रचंड सुन्न करणारी शांतता पसरली. अमर राजेशकडे पाहत होता. राजेशच्या चेहऱ्यावर कोणतेही अपराधीपण नव्हते. उलट एक मालकी हक्क होता. आणि आत बसलेली अनन्या पूर्णपणे तटस्थ होती. या अत्यंत तणावपूर्ण, शांत आणि तंग वातावरणात तिघेही एकमेकांकडे पाहत होते, जिथे एका पतीची हतबलता, एका प्रियकराचा अधिकार आणि एका स्त्रीचे बदललेले रूप स्पष्ट दिसत होते. पुढे ही कहाणी काय वळण घेणार? अमरला राजेशचं घरी येणं किती काळ सोसणार? अनन्या राजेशला विरोध करणे कायमचं सोडून देणार? राजेश अनन्यासोबत पुढे काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाही मिळावयाची असतील तर तुमच्या आनंदाच्या मिशन आनंदी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कहाणी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुढच्या भागाच्या नोटिफिकेशनसाठी घंटी दाबून ठेवा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.